टोल प्रश्नी झोपे गेलेले आजऱ्याचे लोकप्रतिनिधी अखेर जागे झाले। आमदार आंबेडकर 24 जूनच्या मोर्चाआधी तोडगा काढणार का, आजरेकरांना आहे अपेक्षा। संकेश्वर बांदा महामार्गावरील प्रस्तावित टोल वसुली विरोधात संघर्ष करणाऱ्या आजरेकर ग्रामस्थ आणि संघर्ष समितींच्या प्रयत्नांना आता आजरा तालुक्यातील 2 आमदारांचे पाठबळ मिळण्याची शक्यता बळावली आहे। पण गेले पंधरवडाभर हा प्रश्न संपूर्ण जिल्हाभर गाजत असताना त्यांना जाग आली नव्हती। अखेर आजरेकर ग्रामस्थ आणि टोलमुक्तीसाठी स्थापित समित्या आणि ग्रामस्थांनी त्यांना निवेदने दिल्यावर त्यांना जाग आल्याचं आणि त्या दृष्टीने संबंधित अधिकारी वर्गासह बैठका लागत असल्याचं चित्र सध्या ठळक झालं आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आता पावले उचलली आहेत। मात्र आमदार राजेश पाटील अद्याप अनभिज्ञच आहेत। तरीही टोल प्रश्नी एकवटलेल्या आजरेकर एकसंध जनशक्तीचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय या निमित्तानं व्यक्त होत आहे। यातून सकारात्मक तोडगा निघणार का, याची आजरेकरांना आता प्रतीक्षा आहे। संकेश्वर बांदा महामार्गावरील टोलमुक्तीसाठी सर्व आजरेकर एक दिलाने संघर्ष करीत आहेत। हा प्रश्न गेले काही दिवस तालुक्याचाच नव्हे तर जिल्हा स्तरावर गाजतो आहे। पण लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या मंत्री मुश्रीफ, आमदार आंबेडकर आणि आमदार पाटील या तालुक्याच्या तिन्ही आमदारांनी याबाबत तोंड उघडलं नव्हतं। या पार्श्वभूमीवर संघर्षच पाचवीला पुजलेल्या आजरेकरांनी स्वबळावर हे प्रकरण सोडवण्याचा निर्धार करत येत्या 24 जूनला मोर्चा काढून अंतिम चर्चा येथेच करण्याचा नारा दिला। याबाबत कोणताही टोल देणार नसल्याचा निर्धार वारंवार व्यक्त झाला। मात्र तोपर्यंत या प्रश्नाबाबत संबंधित तिन्ही लोकप्रतिनिधींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं चित्र ठळक आहे। आता याबाबतची निवेदने मंत्री मुश्रीफ आणि आमदार आंबेडकर यांना शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाटा गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ आणि आमदार आंबेडकर यांना निवेदन देत या प्रश्नी लक्ष वेधलं। या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी आजरा तहसील कार्यालयात आमदार आंबेडकर तर मोर्चा दिवशी सोमवारी 24 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ बैठक घेणार असल्याचं समजतं। त्या दृष्टीने या प्रश्नी स्थापित समित्यांचे नेते कार्यकर्त्यांना संपर्क होत आहेत। पण तरीही 24चा मोर्चा होणारच, कोणताही निर्णय झाला तरी तो आजरेकरांसमोर ठेवूनच अंतिम निर्णय होईल असा निर्धार असल्याचे टोलमुक्तीचे प्रमुख नेते संपत देसाई यांनी तर निर्णय मोर्चातच होईल असे अन्याय निवारणच्या परशुराम बामणे यांनी सांगितलं। दरम्यान आजरा तालुक्याशी संबंधित हा प्रश्न ज्वलंत असताना आतापर्यंत झोपलेले हे विधानसभा लोकप्रतिनिधी आताच का जागे झाले याचे कुतूहल सर्वांनाच आहे। एवढे मात्र निश्चित। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।